आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला आयसीसचं महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरण या संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज हाती येते, ती म्हणजे अटकेतला आरोपी मुंबईत घातपात करण्याच्या तयारीत होता अशी धक्कादायक माहिती आता समोर येते। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती ती म्हणजे आयसीसच्या महाराष्ट्र मॉड्यूलच्या संदर्भात एकेका व्यक्तीला अधिकाधिक अटक होत चालली आहे तशी अधिकाधिक माहिती समोर येते आणि अटकेतील आरोपीनं आता असं म्हटलंय की मुंबईत घातपाताची तयारी होती आणि त्यापूर्वीच यांना अटक करण्यात आली आहे। कोर्टात एनआयएच्या वकिलांनी हा मोठा दावा केलाय। आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे याबद्दल? बिलिंग, आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये दोघांना पकडल्यानंतर जी धरपकड सुरू केली एटीएसनं आणखीन एनआयएनं, याच्यातनं अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। पडगाला सलग 3 दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीच्या आधारावर आकिफ नाचनवर एटीएसची फिल्डिंग होती, एनआयएची फिल्डिंग होती आणि त्यांनी त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवलं। त्याला आज कोर्टात हजर केलं होतं आणि एनआयएनं अत्यंत महत्वाचा खळबळजनक दावा केला। मुंबईमध्ये घातपाती कृत्य आणखीन कारवाया करण्याचा यांचा डाव होता, तो होण्याच्या आधीच उधळून लावला आहे। पण जी स्लीपर सेल आता काम करतायत त्यातला काही पार्टच आपल्या हाती आलाय का? कारण अजूनपर्यंत बाकी लोक कुठे आहेत, त्यांना कोणी प्रशिक्षण दिले का, ते अजून अद्याप बाकी आहे। शहानवाज अद्याप अजूनही फरार आहे। आकिफ नाचननं या प्रकरणात जे आतापर्यंत अटकेतील आरोपींची संख्या 6 झाली, त्यांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांच्या राहण्याची सोय केली होती अशा प्रकारची माहिती समोर येते। पण ती सोय फक्त राहण्याची इतपतच मर्यादित होती का? एलईडी बनवून चाचणी देखील घेण्यात आकिफचा सहभाग होता का? इतर आरोपींसोबत घातपाती कृत्य आणि कारवायांमध्ये सुद्धा आकिफ आहे का? या आता अनेक गोष्टींचा खुलासा होणं बाकी आहे। 8 दिवसांची एनआयए कोठडी आकिफला आज कोर्टानं दिली। इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि कागदपत्र सुद्धा त्याच्याकडनं ताब्यात घेण्यात यश मिळवलंय। पण ही अत्यंत महत्वाची आणि खळबळजनक बातमी की मुंबईत घातपाती कृत्य करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, हा एनआयएचा दावा खळबळ उडवणारा नक्कीच मानला जातोय। प्रशांत, खरोखरच ही बातमी धक्कादायक आहे। मुंबईमध्ये घातपाताचा कट होता आणि त्या दृष्टीने काही तयारी सुरू होती। आपलं सगळ्यांचं, मुंबईकरांचं आणि महाराष्ट्राचं, देशाचं सुदैव म्हणायला पाहिजे की या सगळ्यांना आता जेरबंद करण्यात आलाय। आकिफ नाचन याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रशांत, तुर्तास धन्यवाद। तिकडे मुंबई नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात लोकलमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन आला होता। यानंतर सतर्क झालेल्या मुंबई पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला आणि मुंबईच्या जुहू परिसरातून या व्यक्तीला ताब्यात घेतलाय। या व्यक्तीचं नाव अशोक मुखिया असं आहे। आरोपी मूळचा बिहारमधल्या सीतामढी जिल्ह्यातला रहिवासी आहे। आणि आता काही राजकीय बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आपण एकनिष्ठ आहोत असं जयंत पाटील यांनी सातत्यानं सांगितलंय। पण त्याच वेळेला जयंत पाटील यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याच्या चर्चा सुद्धा सुरू झालेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। पण आता स्वतः जयंत पाटील यांनीच हे वृत्त फेटाळलंय। जयंत पाटील यांनी माध्यमांच्या समोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि एखाद्याबद्दल महाराष्ट्रात अशा प्रकारे गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू आहे तो योग्य नाही। माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जात आहे असंही पाटील यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे या बातम्यांच्यामुळे माझी करमणूक होत असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला। माझी कोणाशी चर्चा झालेली नाही। मी शरद पवार साहेबांच्या बरोबर काल, परवा, तेरवा रोज भेटतोय। आमचे विधानसभेचे, विधान परिषदेचे सदस्य साहेबांना भेटताय। आता कालपासून ज्या बातम्या चालू आहेत त्या मोबाईलवर यायला लागल्या आहेत, ती माझीही करमणूक व्हायला लागली। तिकडे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार से समृद्धी या कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळेला बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या। अजित पवार यांना सांगू इच्छितो की खूप काळानंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात, तुमच्यासाठी ही जागा योग्य होती पण तुम्ही उशीर केला, असंही हसत हसत अमित शहा म्हणाले।
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सगळे अमित शहा यांच्यासोबत एका मंचावर होते. अजीत दादा उप मुख्यमंत्री बनने के बाद पहली बार आए हैं और मैं इनके साथ पहली बार मंच पर कार्यक्रम कर रहा हूं, तो मैं दादा को एक बात कहना चाहता हूं. दादा, बहुत समय के बाद आप सही जगह पर बैठे हो. यही जगह सही थी, मगर बहुत देर कर दी आपने. सहकार से समृद्धि का मतलब है छोटे से छोटे व्यक्ति को अपने जीवन को उन्नत बनाने का मौका देना, छोटे से छोटे व्यक्ति को देश की आर्थिक प्रगति में योगदान लेने के लिए एक मंच, एक प्लेटफॉर्म देना और सहकारिता के माध्यम से इसका जीवन का उद्धार करना. सहकारिता आंदोलन पारदर्शिता के बगैर आगे नहीं बढ़ सकता और सहकारिता का आंदोलन रिस्पॉन्सिबिलिटी, जवाबदेही के बगैर भी आगे नहीं बढ़ सकता. सहकारिता आंदोलन की स्वीकृति बढ़ानी है तो हमें पारदर्शिता बढ़ानी पड़ेगी, जवाबदेही तय करनी पड़ेगी. इस प्रकार की पारदर्शी व्यवस्था ही समाज के 60 करोड़ लोगों को जोड़ सकती है. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या पुणे दौऱ्यात केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन झालं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक केलं. अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट झाला. माननीय अमित भाई गुजरात से आते हैं मगर अधिक प्रेम महाराष्ट्र से रखते हैं. आपको सब, अरे उनका कारण तो सुनो. कारण आप सभी को पता है कि वो महाराष्ट्र के दामाद हैं और मानो या न मानो हर दामाद जी को ससुराल से थोड़ा ज्यादा प्रेम हो ही जाता है. खुशकिस्मती की बात यह है कि महाराष्ट्र और गुजरात दोनों राज्य कभी एक थे. मगाशी अजितदादा असं म्हणाले की त्यांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे कारण ते महाराष्ट्राचे जावई आहेत. हे तर खरं आहे, पण एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगितली पाहिजे की माननीय अमित भाईंचा जन्म मुंबईचा आहे. त्यांची कर्मभूमी जरी गुजरात आणि देश असेल तरी देखील जन्मभूमी महाराष्ट्र आहे. आणि आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की अनेक काळ ज्यावेळेस ते राजकारणात नव्हते आणि उद्योग चालवत होते त्यावेळेस त्यांनी आपली फॅक्टरी देखील महाराष्ट्रात चालवलेली आहे. त्यामुळे काही काळाची कर्मभूमी ही देखील महाराष्ट्र राहिली आहे. बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. रेल्वे स्थानकावरील वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वे स्थानकं प्रवासी पूरक करण्याकरता अमृत भारत स्थानक योजना सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात एकाच वेळेला 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली. यात देशातील 508 स्थानकांच्या मध्ये राज्यातील 44 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या अमृत भारत योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात मुंबईतील परळ, कांजूरमार्ग आणि विक्रोळी या 3 स्थानकांची सुधारणा करण्यात येणार आहे. आज बहुत आवश्यक है कि हमारे रेलवे स्टेशनों को नए आधुनिक स्वरूप में ढाला जाए. रेलवे की जगह का ऑप्टिमम यूटिलाइजेशन किया जाए. साथियों, जब देश में इतने सारे नए आधुनिक स्टेशन बनेंगे तो उससे विकास को लेकर एक नया माहौल भी बनेगा. हमारी फल सब्जियां अब ज्यादा तेजी से देश के एक कोने से दूसरे कोने तक जा रही है.
जब देश में इस तरह का ट्रांसपोर्टेशन तेज होगा तो उतनी ही तेजी से भारत के जो उत्पाद है, हमारे छोटे मोटे कारीगर, हमारे लघु उद्योग जो कुछ भी उत्पादन करते हैं, वो सामान विश्व बाजार में भी तेजी से पहुंचेगा। महाराष्ट्रामधल्या 44 रेल्वे स्टेशनचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे। जालना आणि छत्रपती संभाजीनगर ही मोठी अपग्रेडेशनची रेल्वे स्टेशन्स आहेत आणि ज्या ठिकाणी आज आपण ऑनलाईन भूमिपूजनाला उपस्थित होतो ते परेल असेल किंवा मुंबईतली 15 रेल्वे स्थानकं असतील, त्याला जवळजवळ 20 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेल्वे स्टेशनच्या अपग्रेडेशनसाठी 1600 कोटी रुपयाचा खर्च होतोय। जवळपास 12.5 ते 13,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेवर खर्च करण्यात येणार असल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर 300 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचं दानवे म्हणाले। तसंच पहिल्या टप्प्यात 44 स्थानकांच्या करता 1,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे असंही त्यांनी नमूद केलं। संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 12.5 ते 13,000 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी रेल्वेवर खर्च करणार आहोत असं रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। 44 स्टेशन हे महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,500 कोटी रुपये खर्च या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये होणार आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं जालना आणि संभाजीनगर हे 2 रेल्वे स्टेशनांचा पूर्ण विकास या ठिकाणी केला जाणार आहे। जालन्याला जवळपास 200 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे आणि संभाजीनगरला जवळपास 300 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेत मनमाडच्या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे। त्याचा कायापालट होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विकास कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत मनमाडमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड सारख्या जंक्शनला 44 कोटींचा निधी मिळालेला आहे। नांदगाव रेल्वे स्टेशनसाठी 10 कोटींचा, लासलगावसाठी सुद्धा 10 कोटींचा आणि नगरसूलसाठी 20 कोटींचा। म्हणजे जवळपास फक्त नाशिक जिल्ह्याचा जरी विचार केला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा तर 85 कोटींचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि याच्यामध्ये आधुनिकतेने विकास याच्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे। तिकडे बीडच्या परळी इथे रेल्वे स्थानकाच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून खासदार प्रीतम मुंडे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं। सुरुवातीपासून कार्यक्रमात गडबडी सुरू आहे, त्यामुळे कार्यक्रमात समन्वय गरजेचा आहे। आपल्याला आणखीन भरपूर कार्यक्रम घ्यायचे आहेत, यापुढे असं होणार नाही याची खबरदारी घ्या असं प्रीतम मुंडे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितलं। रेलवे विभाग में कार्यरत है तो आप जानते हैं कि सारा संचलन सुचारू रूप से अगर हम करना चाहते हैं तो आपस में समन्वय होना बहुत आवश्यक है। जब ट्रेन टाइम पे आना हम प्रवासी के तौर पे एक्सपेक्ट करते हैं तो समय से शुरू होना भी उतना आवश्यक होता है। 2 ट्रेनें एक साथ ना चले ताकि सब जो प्रवासी हैं उनकी सुरक्षिता का ध्यान रखा जाता है। तो ये सारी चीजें करने में आप लोग माहिर हैं, मैं आपको सिखा नहीं सकती। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये अन्य काही। धरणांपैकी सगळ्यात मोठं असलेलं आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण 75% भरलंय। 5 धरणांमध्ये आता 50% पाणीसाठा जमा झालाय। गेल्या वर्षी याच वेळी कुकडी प्रकल्पात 80% पाणीसाठा होता, तर डिंबे धरण भरून वाहू लागलं होतं। पण यंदा मात्र पाऊस उशिरानं सुरू झाल्यानं अद्यापही धरणं रिकामी आहेत। अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय।
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे 11 टीएमसी क्षमता असलेले धरण 95% भरले। या धरणातील पाण्याचा शेती आणि उद्योगासह पिण्याच्या पाण्याकरता वापर केला जातो। अशात पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढल्याने नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठवड्याभरापासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग घटला असून हतनूर धरणाचे केवळ 4 दरवाजे खुले करण्यात आले। राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज किंवा येलो अलर्ट देण्यात आलेला नाही। राज्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये 65 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। धाराशिवमध्ये अर्धा पावसाळा उलटला तरी जिल्ह्यातील पाणी साठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही। जिल्ह्यातील तहान भागवणारे मोठे धरण रिकामे असल्याने यामुळे जिल्ह्यावर पुढील काळात मोठ्या पाणी टंचाईचे संकट आहे। जिल्ह्यात फक्त उपयुक्त 12% पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक आहे। मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत धाराशिवचे नागरिक आहेत। गणरायाची मूर्ती तब्बल 30 ते 35% महागणार आहे। मूर्ती बनवण्याची सामग्री महागल्याने गणेश मूर्तीच्या किमतीवर याचा परिणाम दिसणार आहे। इरशाळगडमधील दुर्घटना घडल्यानंतर मावळ प्रशासन ॲक्शन मोडवर आले। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दरड प्रवण क्षेत्रातील गावांचा अहवाल मागवण्यात आला होता। त्यात मावळमधील तब्बल 8 गावांचा समावेश आहे। तहसीलदार विक्रम देशमुख यांनी ताजे, लोहगड, बोरज, भुशी, तुंग, माळवाडी, माऊ गबाळे वस्ती, माऊ मोरमाची वाडी या 8 गावांची पाहणी केली आणि योग्य त्या उपाययोजना केल्या। जळगावच्या चोपडा या नगरपालिका हद्दीत नित्तल पार्क येथील रहिवासी सुविधांपासून वंचित आहेत। मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय तर परिसरात डबक्याचं साम्राज्य पसरलं असून नागरिकांना इथून ये-जा करावी लागते। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतोय। कर भरूनही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला। उरण तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम या 2 विभागांना जोडणाऱ्या खोपटे पुलावर भलं मोठं भगदाड पडलंय। या भगदाडाच्या शेजारी झुडूप लावून ठेवण्यात आलंय। मात्र अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने पुलावरून जाताना सावधानतेचा इशारा दिला जातोय। पुलावर विजेची व्यवस्था नसल्याने भगदाडामुळे अपघाताचा धोका वाढलाय। त्यामुळे या पुलावरील खड्डे आणि भगदाडाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी आणि नागरिकांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हर्णे बंदरातील बोटी अंजरले खाडीतून मासेमारीसाठी समुद्रात लोटल्या। 1 ऑगस्टपासून समुद्रातील मासेमारी बंदी उठवण्यात आल्याने मच्छीमार बोटी समुद्रातील मासेमारी करता रवाना झालेत। गेले 4 दिवस वातावरण खराब असल्यामुळे बोटी किनाऱ्यावरच उभ्या होत्या। केंद्र सरकार जवळपास 12.5 ते 13,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेवर खर्च करणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली। छत्रपती संभाजीनगर स्थानकावर 300 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे, तर पहिल्या टप्प्यामध्ये अजून काही खर्च अपेक्षित आहे। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील 508 रेल्वे स्थानकांचं पुनर्निर्माण करण्यात येणार आहे। यामध्ये पुण्यातील तळेगाव आणि आकुर्डी या 2 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे। पुणे मुंबई प्रवास दरम्यान आकुर्डी रेल्वे स्थानक असून या स्थानकाच्या निर्मितीमुळे प्रवाशांची संख्या वाढणार आहे। रेल्वेला आर्थिक फायदा यामुळे होणार आहे। देशातील 508 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अमृत भारत योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे। यामध्ये लातूर रेल्वे स्थानकाचा समावेश आहे। या स्थानकासाठी 19 कोटी 10 लाख रुपये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बुलेटिनमध्ये एक नजर टाकूयात राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर।